बायको घरी नसताना बायकोची मैत्रीण आली आणि तिला बेडरूममध्ये नेले. बायकोच्या मैत्रिणीला रात्रभर काळ्या ड्रेसमध्ये एक सुंदर तरुणी घरी आली. तिला बघून माझ्या मनात जणू धडधडत झाली होती. माझ्या बायकोसोबत ती आली होती. काळ्या ड्रेसमध्ये तिचा गोरा रंग एवढा चमकत होता. माझं ध्यान तर तिच्यावरून हटत नव्हतं. बायकोने तिची ओळख माझ्यासोबत करून दिली. माझी बायको मला म्हणाली, ही माझी मैत्रीण आहे अमृता, आम्ही सोबतच आहे. माझी बायको नर्स होती. तिची मैत्रीण पण तिच्यासोबतच एकाच हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होती. अमृताने माझ्या हातात हात दिला आणि मला तर असं वाटलं की जसं मला करंटच लागलं. तिचा स्पर्श खूपच छान होता. अमृता माझ्या बायकोसोबत आता नेहमी घरी येत होती. तिची आणि माझी चांगलीच ओळख झाली. आता ती माझ्यासोबत खूप मनमोकळेपणाने बोलत होती. ती मला आता जिजू बोलत होती. कधी कधी मी तिची मस्करी करायचो आणि मस्करी करता करता तर मी कधी तिच्यासोबत असं वागायचो की ती मला म्हणायची, जिजू असं काही नको. मी तिला म्हणायचो, अगं मी तुझा जिजू आहे ना, मग होत असतं असं. माझं तिच्यासोबत असं बिंदास वागणं ती तर एकदम दचकून जायची. 3-4 दिवस झाले होते अमृता आमच्या घरी आली नाही. मी बायकोला विचारलं की अमृता का येत नाही 2-3 दिवसापासून. बायको म्हणाली, अमृता गावाकडे गेली आहे, तिचा फोन पण बंद येत आहे. माझ्या बायकोला पण तिच्या माहेरी जायचं होतं 2 दिवसासाठी. मी बायकोला म्हटलं लवकर ये, कारण मी एकटाच होतो. सकाळी बायको माहेरी गेली आणि सायंकाळी तिची मैत्रीण अमृता घरी आली होती. अमृताजवळ बॅग वगैरे होती. ती सरळ गावाकडून आली. अमृता मला म्हणाली, शुभांगीताई कुठे आहे? माझी बायको शुभांगी सकाळीच माहेरी गेली हे मी अमृताला सांगितलं. हे ऐकून अमृता थोडी नाराज झाली. मी तिला म्हणालो, काय झालं, नाराज का आहे? अमृता म्हणाली, जिजू आज रात्री मला इथे थांबायचं होतं. मी तिला म्हणालो, मग थांब ना, त्यात काय एवढं नाराज व्हायचं? अमृता म्हणाली, पण शुभांगी ताई नाही आणि तुम्ही एकटे, मी कसं थांबू? मी तिला म्हणालो, का माझी भीती वाटते का की मी तुझ्यासोबत विचित्र वागेन? अमृता म्हणाली, जिजू तुम्ही पण काय बोलता? ठीक आहे थांबते मी, मला नाही भीती तुमची. अमृता थांबली. मी तिला बेडरूममध्ये नेलं आणि तिला सांगितलं, तू इथे झोप, मी बाहेर झोपेन. नाही जिजू तुम्ही पण इथेच, कारण मला भीती वाटते एकटीला. अमृता मला तिच्या जवळच थांबा असं बोलली. मी आणि अमृता एकाच बेडवर होतो आणि नंतर मला कुठे दम निघतो, मी तर अमृता आणि मी बेडरूममध्ये. अमृता तर सुरुवातीला नकार देत होती, पण नंतर ती पण, बायकोची मैत्रीण आणि मी दोघे रात्रभर. अमृता सकाळी मला म्हणाली, जिजू मी रात्री इथे थांबले होते, हे शुभांगीताईला माहिती झालं नाही पाहिजे. मी तिला म्हणालो, तू काळजी नको करू, तिला नाही समजणार तू इथे होती. नंतर अमृता तिच्या रूमवर गेली आणि परत ती माझ्या बायकोसोबत घरी येऊ लागली. कधी संधी भेटली तर आम्ही भेटत होतो.